मागील वर्षी मुंबईतील घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्स कोसळल्याची घटना घडली होती। या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 70हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते। त्याचवेळी पुण्यात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग्स नागरिकांच्या जीवावर बेतलेले पाहायला मिळाले। अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती नगरमध्ये होण्याची दाट शक्यता बळावली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। शहरातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकातील होर्डिंगचा फ्लेक्स कालच्या वादळी वाऱ्यामुळे फाटून मुख्य वीज वाहक तारांवर अडकला। त्यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे तब्बल 12 ते 14 तासांपासून फाटलेला होर्डिंगचा हा फ्लेक्स वीज वाहक तारांवर अडकला आहे। मात्र याकडे महावितरण महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? दिवसभर येथे वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक नियंत्रण करीत असतात। सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयाचे याच परिसरात असताना एकाही अधिकारी कर्मचाऱ्याला हा फाटलेला फ्लेक्स दिसला नाही का? अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। संपूर्ण राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर जोरदार वारा यामध्ये आहे। आज जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरात जे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणीच विद्युत तारेला फ्लेक्स बोर्ड लटकलाय। तो फ्लेक्स बोर्ड अर्धा तारेवर आणि अर्धा खाली आलाय। जर मागची जर घटना पाहिली तर घाटकोपरमध्ये 13 मे 2024 रोजी झाली होती। त्याच्यामध्ये 17 लोक मृत्युमुखी पडले होते आणि इतकं होऊन देखील सुद्धा प्रशासन आज महावितरणचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालय एसपीचं कार्यालय इथं अर्धा बोर्ड तारेवर आहे आणि ती पण लाईन आहे मुख्य विद्युत प्रवाहाची लाईन आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा रोडवर आलेला आहे। जर जाता येता जर लोकांना त्यामध्ये झटले त्याचा हात लागला तर त्यामध्ये करंट उतरल्याशिवाय राहणार नाही आणि करंट उतरलेलाच असेल आणि कुणी जर त्याला चिटकलं आणि कोणाचा जर मृत्यू त्यामध्ये गेला तर याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त महावितरणचे अधिकारी आणि विशेष म्हणजे 2 दिवसापासून झोपलेले पोलीस अधीक्षक या ठिकाणी या मृत्यूला जबाबदार राहतील। एवढंच मी या ठिकाणी सांगतो। लवकरात लवकर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जर कारवाई झाली नाही तर अनेकांचा बळी या ठिकाणी जाईल याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे।